यानंतर बातमी आहे कल्याणमधून। कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये प्रसूती दरम्यान एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। तर पोस्टमॉर्टम आणि मेडिकल रिपोर्ट आल्यावर कारवाई करणार अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांकडून दिली जाते। सुवर्णा सरोदे असं मृत महिलेचं नाव असून त्यांना शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं। यावेळेस डॉक्टरने न विचारता त्यांची गर्भपिशवी काढल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जातोय। तर गेल्या 30 तासांपासून नातेवाईक रुग्णालयातच ठिय्या मांडून बसले आहेत। दरम्यान जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह नेणार नाही असा पवित्रा देखील सरोदे कुटुंबियांनी घेतलाय। या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी। डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात परवा सुवर्णा सरोदे या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आला होता आणि सुवर्णा सरोदे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। आता जे मयत जी महिला आहे तिचे नातेवाईक हॉस्पिटल जे परिसर आहे त्या ठिकाणी त्यांचे आंदोलन सुरू आहे। गेल्या 30 तासापासून नातेवाईक या ठिकाणी बसले आहेत। त्यांची एकच मागणी आहे की कुटुंबियांना विचारल्याशिवाय त्यांची परमिशन घेतली नाही आणि डॉक्टरांनी ऑपरेशन केले, त्यामुळे आधी डॉक्टरावर गुन्हा दाखल करा, नंतर आम्ही जी महिलेच्या मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी देणार आहे। दुसरीकडे हॉस्पिटल प्रशासनाचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत पोस्टमॉर्टम होत नाही तो मेडिकल रिपोर्ट येत नाही तोपर्यंत डॉक्टरावर कारवाई कशी काय करू शकते। परंतु या ठिकाणी नातेवाईक त्यांची एकच मागणी आहे की आधी डॉक्टरवर गुन्हा दाखल करा, नंतर आम्ही जी काय प्रक्रिया करायची ती आम्ही करणार। आम्ही जे नातेवाईक बसले त्यांच्याशी बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नक्की काय प्रकार आहे। तुमचं सर नाव सांगा आणि तुम्ही कोण आहात त्या महिलेचे आणि काय तुमची प्रतिक्रिया? माझं नाव अविनाश सरोदे, मी महिलेचा पती, माझी बायको होती। जे पहिलं ऑपरेशन केलं त्यांनी सहमतीने केलं, दुसरं ऑपरेशन ते माझ्या सहमतीने केले नाही। त्यांनी मला सांगितलं नाही काय नाही, तिचं ऑपरेशन केलं दुसरं। मला फक्त एवढं सांगायचं आहे की तिला न्याय दिल्याशिवाय मी इथून उठणार नाही, म्हणजे डॉक्टर त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मी PM ला बॉडी सोपवणार नाही, एवढं सांगू शकतो। साहेब तुमच्या ताई नाव सांगा आणि काय म्हणणं आहे तुमचं? मी रेखा कुरवारे आहे। आमच्या जो पीडित आहे त्याच्या बायकोचं जे डिलिव्हरीसाठी इथे आणलं होतं आणि त्याच्यामध्ये त्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्या मुलीचा मृत्यू झाला आणि तिने एक चांगल्या मुलाला जन्म दिला। त्यानंतर तिला ब्लिडिंग होत होती, त्या डॉक्टरांची काहीतरी चुकी झाली, मग त्यांनी नेक्स्ट ऑपरेशन करायचं ठरवलं। तर मला एवढंच म्हणायचं आहे तर त्याच्या घरच्यांना त्यांनी कळवलं पाहिजे होतं। या बेसवर आम्ही म्हणतोय गुन्हा दाखल करा। नातेवाईक आहे त्यांचं एकच म्हणणं आहे की डॉक्टरांनी नातेवाईकांना न विचारता ऑपरेशन केलं आहे त्या महिलेचं, त्यामुळे सुवर्णा सरोदे या महिलेचा मृत्यू झाला आहे। आधी डॉक्टरवर गुन्हा दाखल करा, नंतर पुढील प्रक्रिया करा। डोंबिवलीहून अमजद खान, NDTV मराठी।